तर त्याची दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरेंच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण होत आहे। सध्या मुंबईतील विविध भागांमध्ये रुग्णवाहिकांची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवरती या रुग्णवाहिकांचं लोकार्पण राज ठाकरे यांच्या हस्ते होताना पाहायला मिळतं। इथे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर मुंबईतील विविध भागांमध्ये आणि धुळे जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी अॅम्ब्युलन्स सेवेचं अनावरण केलं जातंय। आज शिवतीर्थ या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हे अनावरण होत आहे। इथे मोठ्या संख्येने मनसेचे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। दरम्यान गरजू रुग्णांना तात्काळ याची मदत व्हावी या दृष्टीनं या रुग्णवाहिका तैनात असतील। मुंबईतील विविध विभागातील आणि धुळे जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं ही अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येते। त्याचं अनावरण आज राज ठाकरेंच्या हस्ते संपन्न झालंय। तर आपण पाहतोय राज ठाकरेंकडून या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्यासाठी इथे मोठ्या संख्येने हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। दरम्यान या रुग्णवाहिकेचा गरजू रुग्णांना फायदा होईल आणि त्या दृष्टीनं हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे मनसेकडून। इथे धुळे जिल्ह्यातील आणि एकूणच मुंबईतील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसतंय। तर आपण पाहतोय या ठिकाणी राज ठाकरेंशी संवाद साधण्यासाठी हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर मनसेकडून मोर्चे बांधणे सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांची सुद्धा सुरुवात केली जाते। सध्या मुंबईतील धुळ्यातील पदाधिकाऱ्यांकडून ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। तर गरजू रुग्णांना अॅम्ब्युलन्स त्वरित उपलब्ध व्हावी या दृष्टीनं ही अॅम्ब्युलन्सची सेवा सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचंच अनावरण आज राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आता राज ठाकरेंशी हे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संवाद साधताना पाहायला मिळतात। एकूणच याचा कशा प्रकारे रुग्णांना फायदा होऊ शकतो, कशा प्रकारे हा उपक्रम राबवला जातोय त्याची माहिती राज ठाकरेंकडून घेतली जाते। मुंबईसह धुळ्यातील पदाधिकाऱ्यांनी ही सेवा सुरू केलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर रुग्णाला धुळ्यातून मुंबईमध्ये लवकरात लवकर पोहोचवता यावं, उपचार त्याचे लवकरात लवकर सुरू व्हावेत यासाठी ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे।